भाजपा में टिकट वितरण को लेकर नामांकन दर्ज होने के बाद भी घमासान मचा हुआ है, जहां आज कुछ इच्छुक उम्मीदवारों ने पत्र परिषद लेकर उनके साथ अंतिम समय में धांधली किए जाने का आरोप किया। तो चलिए देखते हैं आरोप में उन्होंने क्या कहा। भाजपा के बीच का विवाद रुकने का नाम नहीं ले रहा है, जहां आज कुछ भावी उम्मीदवारों ने एक पत्र परिषद लेकर गंभीर आरोप किए और उन्होंने पत्र परिषद में उम्मीदवारी की सूची दिखाई, जिसमें उन्होंने कहा कि पहले उनका नाम था मगर ऐन मौके पर उनका नाम उम्मीदवारी की सूची से बाहर किया गया। इस पत्र परिषद में माया उइके, सुनील डोंगरे, मनोज पोतराजे, विशाल निंबाड़कर, बालू कोतपल्लीवार आदि मौजूद थे। तो आइए सुनते हैं इस मौके पर सुनील डोंगरे तथा विशाल निंबाड़कर ने क्या कहा। वास्तविक पाहता मला पक्षाने तिकीट नाकारली हे 100% सत्य आहे। कारण की मी जेव्हा माझ्याकडे मी लिस्ट बघितली त्याच्यामध्ये माझं नाव नव्हतं। मला पक्षाने तिकीट नाकारली। मी भारतीय जनता युवा मोर्चाचा एकदा नव्हे दोनदा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पद भूषवलं। त्या माजी नगरसेवक असताना, रनिंग मेंबर असताना जर मला तिकीट नाकारत असेल पक्ष, तर मी स्वइच्छेने मी स्वीकारायला तयार आहे। पण त्यानंतर सुभाष कासमगोटवारने हे पत्र पूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात शहरात प्रसारित केली की आम्ही विशाल निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली। त्यांना जोड पत्र 1 जोड पत्र 2 अशा या पत्र दिलं आणि तो आमच्या भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलं। पण त्यांनी असे झेरॉक्स देऊन आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांचा अपमान केला। ते पण 3 वाजल्यानंतर हा कागद आमच्यापर्यंत पोहोचवला आणि आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की हा कागदाने कोणताही उमेदवारी निश्चित होत नाही, हे तितकं सत्य आहे। पण असं संभ्रम पसरवण्याचं काम सुभाष कासमगोटवार या विधानसभेचे आमदार करून राहिलेले आहे। असे 10 ते 11 नाव आहे ज्यांचं लिस्ट मध्ये हे आहे नाव, पण यांना डावलून त्याने स्वमर्जीचे उमेदवार म्हणजे आपल्या जवळचे यांच्या यादीमध्ये नाव नव्हतं त्यांना उमेदवारी दिली। पण आमच्या आयबी फॉर्म त्यानं सुखसेन हंचिती आणि किशोरजी जोरगेवार आणि सुभाषजी कासमगोटवार याला आमचा आयबी फॉर्म दाबून ठेवला होता। वहीं उम्मीदवारी न मिलने के संबंध में सोम बुटले ने भी बातचीत करते हुए क्या कहा, आप स्वयं सुने उन्हीं की जुबानी। चैनसुखजींचा फोन हे माझी आई म्हणजे किरण सुदर्शन बुटलेला आला की तुमच्या मुलाला भारतीय जनता पार्टी कडून उमेदवारीचा एबी फॉर्म देण्यात येत आहे, तुम्ही कृपया करून एनडी हॉटेल मध्ये येऊन हा फॉर्म घेऊन जा। ते माहित पडताच आता मी तिथे फॉर्म भरत होतो म्हणून माझी आई किरण सुदर्शन बुटले तसेच त्याच्यासोबत माझे 2 नेहमी आशीर्वाद देणारे लोक म्हणजे श्री कृष्णकांत पोद्दारजी, श्री अल्लुरवारजी, प्रदीप अल्लुरवारजी, हे दोघेही त्यांच्यासोबत गेले। स्वतः चैनसुखजींनी त्यांना एबी फॉर्म हातात दिला, अजून म्हणे की आता तुम्ही हा फॉर्म तिथे जाऊन ओबीसीतून भरा। एवढं स्पष्ट ते बोलल्यानंतर त्याही नंतर मला अध्यक्षांचाही फोन आला की आम्ही तुम्हाला फॉर्म दिलेला आहे, आता तुम्ही याला भरा। भरल्यानंतर सर्वात पहिले मी तिथे भरला, सर्वात पहिले पालिकात मी भरला, सर्वात पहिले मी पालिकेला देताना फोटो काढला। त्यानंतर काही उमेदवारांनी अजून त्यांच्यावर आशीर्वाद ठेवणाऱ्या लोकांनी, मी नाव कोणाचं घेणार नाही, त्यांनी तिथे तमाशा सुरू केला की याला कसा फॉर्म देण्यात आला, आता आम्हाला पण फॉर्म पाहिजे, हे त्यांनी स्पष्ट तिथे सुरू केलं। अजून अगर या उमेदवाराला फॉर्म भेटला आहे तर आम्ही आता 150-200 मुलं बाहेर जमा करू, अजून जमा करून याला आम्ही बाहेर जाऊ देऊ नाही। हे जरी असलं तरी त्यांना ती एबी फॉर्म दिले कोणी याची विचारणा तुम्ही नाही केली का? मला तेच म्हणायचं आहे, याची चौकशी झाली पाहिजे की एकदा एका व्यक्तीला एबी फॉर्म भेटल्यानंतर अजून बाकी कोणापर्यंत कसे एबी फॉर्म पोहोचले याची चौकशी केली पाहिजे। साथ ही कुछ उम्मीदवारों के उम्मीदवारी के संबंध में भाजपा नेता सुभाष कासमगोटवार से जब मीडिया ने जानकारी हासिल करनी चाहिए तो उन्होंने क्या कहा, आप स्वयं सुने उन्हीं की जुबानी। 3 वेगवेगळ्या प्रभागांमध्ये 3 उमेदवारांना आहे ते एबी फॉर्म देण्यात आले, नेमकं कुणाला अधिकृत समजायचं? चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये एबी फॉर्म वाटप करण्यात आले। जिल्हाध्यक्ष म्हणून जरी माझी सही होती, पण आमचे निरीक्षक आमदार चैनसुख संचेती यांनी बी फॉर्म वाटप केलं आहे। या बी फॉर्म वाटप करताना काही बी फॉर्म आमचे मिस झाले, कुठे हरवल्या गेले, कुठे काही
हे झाले मिस झाले आमच्याकडून. तर आम्ही तात्काळ सायंकाळी माननीय आयुक्त महोदयांना पत्र दिलं की आमचे काही बी फॉर्म मिस झाले, तर आम्ही जी लिस्ट देत आहे ती आमची ॲथॉराइज लिस्ट राहिली आहे महानगरपालिकेची. 66 उमेदवारांची आम्ही त्यांना लिस्ट दिली. ते मिस कसे झाले, म्हणजे नेमकं काय घडलं होतं? 4 ते 5 कार्यकर्ते बी फॉर्मवर नाव लिहित होते. ते लिहित असताना कोणता बी फॉर्म कुठे पडला असेल, कोणी तिथे खूप लोक यायचे, क्राऊड होता, तुम्हाला माहित आहे हो. का केवढी गर्दी होती. तर तिच्यामध्ये काही चुका झाल्या. तर म्हणूनच आम्ही सायंकाळी 6 वाजता माननीय आयुक्त महोदयांना भारतीय जनता पक्षाचे जे 56 उमेदवार आहे, आम्ही 9 सीट शिवसेनेला दिली, 1 सीट RPI आठवले गटाला दिली आणि 56 सीटवर आम्ही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उभे केले. तर 56 ची लिस्ट आम्ही माननीय आयुक्त महोदयांना दिली. CTV के लिए वैभव यारकर की रिपोर्ट।